आरोप केले हे सगळे फक्त कथित आरोप केलेले आहेत ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून. आणि म्हणूनच शेतकरी मुवमेंटच्या माध्यमातून आमची सर्वांना तुम्हाला मागणी अशी आहे की कुठलंही स्पष्टीकरण नसताना भारतीय जनता पार्टीसारख्या एका अत्यंत महत्त्वाच्या मोठ्या पक्षानं समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. हिंदू आणि मुस्लिम फक्त नेहमी करायचं आणि लोकांना कुठेतरी मिसगाईड करायचं, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते. आणि म्हणूनच अशा संदर्भाने कुठेतरी प्रसारमाध्यमांवरती चुकीची चर्चा होऊ नये. लोक जबाबदारीनं वागले पाहिजे, माध्यमंसुद्धा जबाबदारीनं वागले पाहिजेत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जी लोक म्हणजे जो पक्ष सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी पक्ष हा सत्तेमध्ये असताना सुद्धा स्वतः रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी टायर पेटवतो, नियमांचं उल्लंघन करतो आणि आउटपुट काय तर शून्य. एकही मुलगी त्या ठिकाणी फरार नसल्याची माहिती यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य कुमार चिंता यांनी दिली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणाच्या संदर्भात कुठलीही तक्रार नाही आहे. तक्रार असेल तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू, कारवाई करू, सन्मान्य कुमार चिंता असं म्हणत आहेत. पण भारतीय जनता पार्टी या ठिकाणी कुठेतरी लोकांना डायव्हर्ट करण्याचं काम करतायत आणि त्यांच्या ज्या विंग आहेत छोट्या छोट्या पक्षाच्या, त्या विंगमधल्या युथ कॅटेगरीमधल्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून फक्त हिंदू आणि मुस्लिम कसा वाद पेटवायचा आहे. आणि सेकंड, प्रफुल्ल चव्हाण यांनी त्याच्यामध्ये दोन गोष्टी मेन्शन केल्या की स्पेसिफिकली सुरुवातीच्या स्टार्टिंगला त्यांनी दलित आणि आदिवासी कम्युनिटीला टार्गेट केलं. आमचं असं म्हणणं आहे कुठल्या एखाद्या कम्युनिटीला टार्गेट केल्यापेक्षा सर्वंकष चौकशी व्हावी आणि त्याच्यानंतर जी माहिती बाहेर येईल त्याच्यानंतर आपण कारवाई करावी. आरोप नाही, सिद्ध काहीच नाही, रॅकेट चालवलं, जुन्या ऑडिओ क्लिप 6-6 महिन्यापूर्वीच्या, आणि त्या ऑडिओ क्लिपमधनं असं दिसतंय की त्या बनवलेल्या आहेत म्हणून. गौरी दादा, हो बरोबर, ह्या ऑडिओ क्लिप बनवलेल्या आहेत. हॅलो मी बोलते, असं करते तसं करते. माझी आपणास रिक्वेस्ट आहे की आपण सन्मान्य अधिकारी आहात, उच्चपदस्थ पदावरती आपण बसलेले असतात. अशा प्रकरणाच्या संदर्भानं अशा सत्तेत असलेल्या पक्षांना प्रशासनाने तंबी द्यावी, त्यांना वॉर्निंग द्यावं, इन्स्ट्रक्शन द्यावं, सूचना द्याव्यात. आणि त्यांची जर एवढी इच्छा असेल, शेतकऱ्यांसाठी जर त्यांची काम करण्याची इच्छा असेल तर यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये सध्या पीक विम्याचा मोठा प्रश्न आहे, तो प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत नाही आहे. तो जमा करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, आंदोलनं करावी, निदर्शनं करावेत, सरकारविरोधी घोषणा द्याव्यात. आम्ही त्यांच्यासोबत आहे. ते सत्तेमध्ये असताना लोकांना कुठेतरी डायव्हर्ट करण्याचं काम करतात, याचा या ठिकाणी आमचा निषेध आहे. आणि एक अधिकारी या नात्यानं तुम्ही ही गोष्ट आपल्या जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांना ही आपण माहिती द्यावी विनंती. माझं म्हणणं हेच आहे सर